आजची आपली गोष्ट आहे एका प्राचीन बौद्ध जातक कथेतली. ही कहाणी आहे एका अशा राजकुमाराची ज्याला मृत्यूच्या सावलीपासून वाचवण्यासाठी तब्बल 16 वर्ष एका लोखंडी घरात बंदिस्त ठेवलं गेलं. पण जेव्हा तो त्या घरातून बाहेर आला तेव्हा त्याला एक अशा सत्याचा साक्षात्कार झाला ज्याने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं. चला तर मग सुरू करूया ही विलक्षण कथा. या कथेची सुरुवात होते ती बनारसच्या राणीच्या एका हृदयद्रावक किंकाळीने. तिच्या या एका वाक्यात त्या राजघराण्यावर कोसळलेल्या एका भयंकर संकटाची आणि न टाळता येणाऱ्या शोकांतिकेची कहाणी दडलेली आहे. तर झालं असं की बनारसच्या राजघराण्यावर एका राक्षसीचा जणू शापच होता. त्यामुळे तिथे एक भयंकर घटना वारंवार घडत होती. ही काही साधीसुधी दुर्घटना नव्हती, तर एका दुष्ट शक्तीचा तो थेट प्रकोप होता. विचार करा, काय अवस्था झाली असेल त्या राजा राणीची. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करायच्या आतच एक भयंकर राक्षसी प्रकट झाली आणि त्यांच्या डोळ्यांदेख त्यांच्या बाळाला उचलून घेऊन गेली. त्या अलौकिक शक्तीपुढे राजाची सगळी शक्ती, सगळं सैन्य हतबल ठरलं. पण दुर्दैव बघा, ही शोकांतिका इथेच थांबली नाही. जेव्हा दुसऱ्या मुलाचा जन्म झाला तेव्हाही तीच राक्षसी पुन्हा आली आणि तेच भयंकर कृत्य पुन्हा घडलं. आता मात्र राजाच्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आपल्या तिसऱ्या मुलाला वाचवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होता. आणि मग ह्याच भीतीतून जन्माला आला एक अत्यंत विलक्षण उपाय. आपल्या तिसऱ्या मुलाला वाचवण्यासाठी राजाने एक असा निर्णय घेतला जो इतिहासात कधीही कोणी घेतला नव्हता. तो उपाय होता एका लोहगृहाचा. आता या राक्षसीला थांबवायचं कसं? अनेक उपाय सुचवले गेले. कुणी म्हणालं राणीच्या हातापायांना ताळाची पानं बांधा, तर कुणी अजून काही. पण राजाला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यांनी सर्वात टोकाचा आणि सर्वात सुरक्षित उपाय निवडला, एक संपूर्णपणे लोखंडाचं घर बांधण्याचा. आणि मग याच घरात जन्मलेल्या त्या तिसऱ्या मुलाचं नाव ठेवलं गेलं अयोघर कुमार, म्हणजेच लोहगृहाचा राजकुमार. त्याचं नाव आणि त्याचं नशीब दोन्ही कायमचं त्या लोखंडी भिंतीशी जोडलं गेलं. त्याचं अख्खं बालपण त्या एकाच घरात बंदिस्त झालं. 1-2 नाही, तब्बल 16 वर्ष. राजकुमाराने आपल्या आयुष्याची पहिली 16 वर्ष त्या लोखंडी घरात एकट्याने काढली. बाहेरचं जग कसं असतं, सूर्य कसा उगवतो, चंद्र कसा दिसतो, झाडं, माणसं, त्याला ह्यातलं काहीही माहीत नव्हतं. संरक्षणासाठीही खूप मोठी किंमत होती नाही. 16 वर्षांच्या त्या प्रदीर्घ एकांतवासानंतर अखेर तो दिवस आला. राजकुमार आपल्या लोखंडी तुरुंगातून बाहेर पडला आणि त्याने पहिल्यांदाच हे जग पाहिलं. आणि इथूनच ह्या कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळाली. बाहेर येताच राजकुमाराने एक अतिशय सुंदर आणि चैतन्याने भरलेलं शहर पाहिलं. सगळीकडे उत्सव होता, आनंद होता, लोक हसत होती. पण हे सगळं पाहून राजकुमार आनंदी होण्याऐवजी त्याच्या मनात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. हे इतकं सुंदर जग पाहून त्याला असं वाटलं की त्याचं संरक्षण नाही, तर त्याला शिक्षा दिली जात होती. त्याने आपल्या सेवकांना सरळ विचारलं, जर जग इतकं सुंदर आहे तर माझा असा काय गुन्हा होता की मला इतकी वर्षे तुरुंगात ठेवलं? आणि मग सेवकांनी त्याला सगळी हकीकत सांगितली. त्या राक्षसीबद्दल, त्याच्या भावांबद्दल आणि त्याच्या संरक्षणासाठी हे का केलं गेलं हे सगळं सांगितलं. हे ऐकून राजकुमाराच्या मनात एका खूप खोल विचाराने जन्म घेतला. त्याला एका अशा सत्याचा साक्षात्कार झाला ज्याने त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. राजकुमाराला त्या क्षणी जाणवलं की तो एका तुरुंगातून तर सुटलाय, पण एका खूप मोठ्या तुरुंगात तो अजूनही अडकलेला आहे. लोहगृह हा तात्पुरता तुरुंग होता, पण म्हातारपण आणि मृत्यूचा तुरुंग तो तर अटळ आहे, तो तर आयुष्यभराचा आहे. आणि हे सत्य कळल्यावर त्याच्यासाठी राजपाट, सत्ता, सुख या सगळ्या गोष्टी निरर्थक ठरल्या. त्याला कळून चुकलं की राजा बनून सुद्धा तो मृत्यूच्या अंतिम सत्यापासून सुटू शकत नाही. मग या राज्याचा, या सिंहासनाचा उपयोग तरी काय? यानंतर राजकुमाराने आपल्या वडिलांपुढे आपलं मनोगत मांडलं, पण तेही एका कवितेतून. त्याने राजसिंहासनाचा सरळ सरळ त्याग केला आणि एक पवित्र, आध्यात्मिक जीवन जगण्याचा आपला निर्णय जाहीर केला. आपल्या कवितेत तो म्हणतो की मोठमोठे राजे आपली शक्ती वापरून जग जिंकू शकतात, पण मृत्यूच्या सैन्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एक असं अंतिम सत्य आहे ज्यापुढे प्रत्येक सत्ताधारी हतबल होतो. म्हणजेच काय तर पैसा असो वा ताकद, मृत्यूला कोणीही हरवू शकत नाही.
या जगातल्या अधिकाराला त्याच्या मर्यादा आहेत आणि हीच जाणीव राजकुमाराच्या वैराग्याचं मूळ कारण होती. तो पुढे म्हणतो, जगात कितीही बलवान आणि कुशल धनुर्धर असले तरी मृत्यूला एक बाण मारून घायल करू शकेल असा एकही योद्धा नाही. शारीरिक सामर्थ्यसुद्धा काळाच्या पुढे फिकं पडतं. मृत्यू कसा अटळ आहे हे तो एका सुंदर उदाहरणाने सांगतो. तो म्हणतो, जसं झाडावरचं फळ पिकल्यावर खाली पडतंच, अगदी तसंच तरुण असो, वृद्ध असो, स्त्री असो वा पुरुष, सगळ्यांना मृत्यूला सामोरं जावंच लागतं. यात कोणताही भेदभाव नाही. थोडक्यात सांगायचं तर मृत्यू सगळ्यांना एकाच पातळीवर आणतो. त्याच्यासमोर कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. हेच अंतिम सत्य आहे. पण कथेचा शेवट तर याहूनही जास्त आश्चर्यकारक आहे. राजकुमाराच्या या ज्ञानाने त्याचे आई-वडीलच नाही तर बनारस शहरातला प्रत्येक नागरिक इतका प्रभावित झाला की सगळ्यांनी आपापल्या राज्याचा, घरादाराचा त्याग केला आणि त्याच्यासोबत ते आध्यात्मिक मार्गावर चालते झाले. ही जुनी जातक कथा आज आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपणही आपल्या आयुष्यात सुरक्षिततेसाठी अशी कोणती लोहगृहे बांधली आहेत? पैसा, नोकरी, नाती या छोट्या तुरुंगांमध्ये स्वतःला सुरक्षित समजताना आपण मृत्यूच्या त्या मोठ्या आणि अटळ तुरुंगाकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? नक्की विचार करा.